नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण एका चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत, ते पण मराठी, आणि त्या चित्रपटाचं नाव आहे श्री गणेशा। आता हा श्री गणेशा काय आहे काय नाही माहीत नाही आहे, गणपतीला अजून जवळजवळ 7-8 महिने बाकी आहेत, पण हा चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे। तर अगोदर आपण ट्रेलर पाहूया आणि त्यानंतर त्याबद्दल चर्चा करूया। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। पण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा प्लीज प्लीज। माझा प्लीज बोलायचा हाच तरीका आहे, सॉरी। चला व्हिडिओ सुरू करूया। माणसानं आहे ना सहन करत करत पुढे जायचं, मग आता पुढे कसं जायचं? सहन करत करत अरे ते नाही रे, कसं जायचं म्हणजे आता इथून पुढे तुम्ही कसं जाणार? रस्ता कसाही असला अगडम बगडम वळणाचा। ओ काका ऐका ना, माझी ना ट्रेन मिस झाली हो, मला प्लीज लिफ्ट देता का? नाही हो, नेतात वारे हे न्यारे स्वप्न। काय करतीस म्हणली ग तू? काका मी ना फूड ब्लॉगर आहे, एक 5 मिलियन सबस्क्रायबर्स असतील माझे। काका मी व्यापारात लय डोकं चालतं आपलं, पण सध्या जरा तोट्यात चालू आहे। आपण तुम्हाला या टेन्शन मधनं बाहेर काढू शकतो। अपने पास 25 लाख आहे, वो भी कॅश। 25 लाख तुम्ही काय करता इथे? वाव, वीड्स म्हणजे गांजा चरस। जामिनावर बाहेर आला, आम्हाला घालात मध्ये आता। काका बेकार पैसा येईल आपल्याला। तू ही वाटेदार आहेस का? काका एक तीळ आहे ना 7 जणांनी खाल्ला होता। मग आता गांजा खाती का? झन 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 झालं जखाऊन घरबाया आली बघा, मधुबाला आली मधुबाला। अरे सापडलेला गांजा जर पोलिसांना दिला ना तर सरकार पैसे आणि पुरस्कार देतंय। गांजा शौर्य पुरस्कार। पोटच्या पोराला कोणी त्याचा बाप सुधारगृहात टाकतो का? तुला अजून बी असंच वाटतंय का रे माझं चुकलं म्हणून? मला जे बरोबर वाटलं ते मी केलं, आता मी काय तुझ्यामध्ये आडवा येत नसतो। तू आणि तुझं नशीब। जा निघा। ऊन सावलीचा चाले, प्रेमात इतकं हरवून जाणं काय कामाचं, ज्यात आपल्याला आपल्याच माणसाच्या भावना कळत नाही। जिंदगीवर तुझ्या डोळ्यातलं झुरणं कळतंय मला, पण तुझ्या आई बाबांच्या डोळ्यातलं पाणी कुणी बघायचं? सावर हा झोका, सावर हा झोका। आभाळासारखा आपला बाप, त्याला आईसारखी मिठी कधीच मिळत नाही, कारण बाप असतो आवाक्या बाहेर, कधीच कोणाला कळत नाही। सावर हा झोका, सावर हा झोका। नाही पण जावं तर लागणारच। बघा थांबावं लागणार म्हणाले, हे तुम्ही बरं केलं, स्वतःहून ठरवलं थांबायचं ते। मग थांबणार म्हटल्यावर जरा जा, दोघे जाऊन फ्रेश व्हा, जरा बरं वाटेल। ए जगू, माझी गन कुठे आहे रे? बाथरूम इकडे 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 जा। हा इकडे सांगितलं ना, तुला पण जायला लागेल, जा जा। तर मित्रांनो, हा होता ट्रेलर रिव्ह्यू श्री गणेशाचा। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा चित्रपट स्टार्टिंगला एक जर्नी दाखवली, त्यांची एक प्रवास दाखवला आहे, आणि तो प्रवास पुढे चालतो। त्यामध्ये त्यांना ती जी हिरोईन आहे ती भेटते त्यांना, आणि तिचा सुद्धा एक वेगळी लाईफ स्टोरी असेल। मित्रांनो, हा चित्रपट पाहून मला एक मूवी आठवला आहे, त्याच्याबद्दल मी रिव्ह्यू करेन। तो चित्रपटाचा रिव्ह्यू मी कधीच शूट करून ठेवलेला होता, पण तो मी अपलोड नाही केला, म्हणजे एडिट राहिलं त्याचं, तर त्याचा रिव्ह्यू मी करेलच। तर मित्रांनो, हा चित्रपट जो आहे तर मित्रांनो, हा चित्रपट आहे ह्यांच्या प्रवासामध्ये काहीतरी घडतं यांच्याबरोबर, आणि त्यांना एक 25 लाखाचा माल असा भेटतो असं प्रथमेश परब बोलतोय। पण प्रथमेश परब जेव्हा ते ओपन करतो ते मध्ये, आणि मे बी हे सगळं संजय नार्वेकरचाच माल असेल, जसं हेराफेरीमध्ये सीन झालेला त्याचाच माल चोरी करून त्यालाच विकतात, तसाच काहीतरी सीन झाला असेल। हे लोक नेमकं त्याला विकायला गेले असतील, पण नंतर यांना कळलं असेल की हा माल त्याचाच आहे, आणि मग हा तो त्यांना अडकवायला काहीतरी बघत असेल। आणि त्यामध्ये पण वेगळी स्टोरी अशी दाखवली आहे की प्रथमेश परब आणि शशांक शेंडे म्हणजे एक बाप आणि पोराची भूमिका करतात, तर त्या भूमिकामध्ये पण त्यांचं वेगळंच काहीतरी सीन चालू आहे त्यामध्ये की त्यांचा आपसात पटत नसेल, किंवा प्रथमेश परबला त्यांनी सुधारक गृहामध्ये टाकलं असेल, कदाचित तो बिघडलेला असेल किंवा काय,
पण दोघांमध्ये पण खूप सारे इंटरनल मॅटर्स आहेत, त्यांचे पण समजूतदारपणा नाही आहे दोघांमध्ये, एकामेकांमध्ये, एक बापमध्ये आणि एका मुलांमध्ये जनरली असतो, सगळ्यांमध्येच असतो. या गोष्टी होतात या गोष्टी, पण आपण थोडं एक पाय पाठी घेतला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी या लाईफमध्ये कळतात. तर मित्रांनो, असा हा चित्रपटाचा ट्रेलरचा रिव्ह्यू आहे. हा 20 तारखेला रिलीज होतोय, तर पाहायला विसरू नका श्री गणेशा आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये. आणि मित्रांनो, अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नाही तर 25 लाखचा गाण घरी पाठवेन. सो मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका प्लीज. तर मित्रांनो, पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं.